हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. टाइम झाला 9:18 झालेत आणि मी आज ऑफिसवरून स्पेशली लवकर आलाय कारण की मला आज जायचं देऊळ बंद 2 मूवी बघण्यासाठी. आणि आता घाई घाई करतोय. 10 वाजता शो आहे बोईसरला. केटीला मी जातोय आता आणि जेवलो नाही मी. काय जेवलो नाही बोलू नको, तू खाऊन आलाय समजला ना. मी खाऊन आलोय ऑफिसवरून निघता वेळेस थोडंसं खाल्लं मला होतं. पण पाहिजे, मला नाही खायला मिळालं मग बघ तू. आता मूवीला जाऊयात पहिला तर. रात्री आपल्या 1 वाजेपर्यंत काय बोलला घाबरलो मी काय पण. रात्री 1 वाजेपर्यंत आपलं हे फाउंटन ऑर्डर चालू असतंच. तिकडे जाऊन मस्त आपण जेवूयात. टेन्शन म्हणजे आपला 10चा शो आहे. 10, 11, 12, 1, 2 नाही सॉरी 10, 11 काय करतो मी? काय बोलतोय? 10 वाजता चालू होईल. 11, 12, 1, 12:30 1 पर्यंत मूवी संपेल. 3rd फ्लोअर पर्यंत मी खाली उतरलो. पार्किंग मध्ये गेलो आणि समजलं मी बाईकची चावीच नाही आणली. कोणी बोला चावी द्या, मी जाते वरती आता. आणि पुन्हा आता चावी घेऊन चावी घ्यायला जातो मी. आणि नेहमी आमचा सीन आहे, जेव्हा पण मूवी बघायला जातो ना तेव्हा आम्ही कधीच टायमावर पोहोचत नाही. आणि आता 9:25 झाले आणि काही करून मला 10च्या आधी बोईसरला पोहोचायचं आहे. आता गाडीत पेट्रोल आहे की नाही ते पण माहिती नाही. पेट्रोल असेल तर बरं, पेट्रोल पंपला जावं लागणार, तिकडे टाइमपास होणार. वाट आहे वाट. चला चला. ही बघा बाईकचा इथे पडलाय. हे ना हे सर्व टाईच आमचे. हे फ्युचर्स कार्स आहेत आमचे. लवकर आणि फ्युचर बाईक, ड्रीम बाईक. ही आपली ओला बाईक घेऊन जायचं पण दूर लागले पण बाईकला. आता गाडीत पेट्रोल आहे की नाही, गाडी पण किती मागली आपली. गाडीत पेट्रोल आहे की नाही पहिला चेक. हाय पेट्रोल तर आहे. आवाज येतोय पण बघूयात आता. लागेल गरज तर टाकूयात, नाही तर डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊयात. लगेच गरम होतं यार, पण लगेच गरम होतं ना. शपथ, गाडी दुसऱ्या लागलाय. हो भरपूर दिवसांनी चालू गाडी. बस बघा रेडी कारची आणि रिक्षाची लाईन पण खूप मागे पर्यंत होते. अरे बघ बाई किती पर्यंत लाईन आहे. बाप एवढी मोठी लाईन चेंज रेडी. म्हणजे हे जे लोक लास्टला आहे ना त्यांना कमी कमी 1-1.5 तास गेला असं वाटतं मला आता. एवढी लाईन कधी पाहिली पण नाही इथपर्यंत लाईन. बापरे भरपूर म्हणजे किती लाईन आहे. एकदम लास्ट म्हणजे ऑलमोस्ट याने 2-3 तास लागले होते लाईन पोहोचेपर्यंत. बाई एवढी मोठी लाईन बघा. फर्स्ट टाइम बघतोय. फर्स्ट टाइम यार. मी पण बोईसरला एवढं फर्स्ट टाइम लाईन बघतो. एवढी मोठी बाई कुठे गेली ती पर्यंत म्हणजे कमी तुम्हाला 2.5-3 तास गेले. एक्झॅक्ट 9:50 नाही आलेत. जीपे होतील. थांबा पहिला गाडीचे पैसे देतोय पार्किंगचे. 9:50 आणि आम्ही भरपूर टायमानंतर फर्स्ट टाइम असं मूवीच्या आधी आलोय ना. पण भरपूर टायमाला आलाय ना. कधी मूवी थोडा जातोच आपला. आम्ही जेव्हा पण मूवी बघायला तेव्हा 5-10 मिनिटात मूवी गेल्या आणि हा देऊळ बंद 2 हा मूवी बघायचा मला. इथले सीट बघा घाण आहेत नाही बा. तुटलेत कसे घाण आहे बस. काय घाण सीट आहेत. ते अजिबात बुकिंग करू नका. 1:44 झालेत आणि आम्ही आता जस्ट मूवी बघून आले घरी. आणि मूवी बघितला, आलो, पेट्रोल भरलं आणि घरी आलो. आणि तिकडची सीट पहिल्या तर मूवी बद्दल बोलूयात. मूवी एवढा सुपर्ब आहे, एवढा सॉलिड आहे. मी सांगेन सर्वांनी जाऊन मूवी बघा. आणि दुसरा पार्ट म्हणजे की जोपर्यंत नावं येत नाहीयेत, जे लास्ट आपण कसं काय करतो ना की नावं आल्यावर उठून निघून जातो. हा मूवी लास्ट पर्यंत थांबा. जोपर्यंत नावं येऊन जात नाही किंवा तो नावं संपत नाही तोपर्यंत बघा. तिकडे एक मेन क्लिप आहे ती भारी आहे. मूवी तर खूपच मस्त होता. कॉमेडी आहे. फुल ऑन 3 तासाचा मूवी आहे. एवढा मोठा मूवी आहे, मराठी मूवी. 3 तासाचा मूवी आहे. असं वाटत पण नाही की 3 तास कसे निघून जातात ते काही कळत पण नाही. मस्त मूवी आहे, छान मूवी आहे. त्यामध्ये प्लस ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलीस एवढी सीट बेकार आहेत. केटी होता ना मला. हा केटी मधलं बोईसर केटी मधलं एवढे सोप्या सीट लेकरांना सीट बुक केले होते. मान दुखायला लागली, मान रचकली म्हणजे कम्फर्टेबल बसायलाच नाहीये. खालचे जे सीट आहेत ते नाही आहेत. पुन्हा प्लायवूड दिसतोय, पुन्हा ते उंदीरने शी केली, सर्व काही गोष्टी घाण काही गोष्टी होती. म्हणजे जेव्हा मी मूवी बघायला गेलो ना तेव्हा बसण्याच्या आधी त्यांना जाऊन कंप्लेंट केली. ते लोक आले, त्यांना सीट साफ केली. ते शूट नव्हतं केलं मी, पण नंतर खूप घाण आहे मूवी नाही सीट खूप घाण आहेत. नका जाऊ तिकडे केटी सिनेमामध्ये. तर
तर सेकंड वाला जो हॉल आहे ना, म्हणजे मूवी बघण्याचा सेकंड वाला जो रूम आहे ना खूप छान आहे. पण हा थर्ड मध्ये आम्ही लय बेकार होता, लय घाण आहे, छोटासा आहे पण खूप घाण आहे. इकडे थर्ड वाला मध्ये कधी कोणीच बुकिंग करू नका एसी मध्ये. ही स्वीट बघा, 1:15 वाजलेत आणि आता आम्ही ही स्वीट खातो. कुठे आली? सनत देईल ना, सनत म्हैसूर नाही, कुठे गेला आपण आज? विसरलो थांब, आठवतोय. कुर्गला गेलो होता तर तिकडनं ते स्वीट आणलेत. एवढं भारी स्वीट आहे, एवढा भारी असं मलाई म्हणजे एकदम सुपर. खाताना एकदम मजा येतो. तो दाखवतो कसं खाईल माहिती नाही, मी कॅमेरा कसं ठेवलाय माहिती नाही, पण एक खाऊन आहे ना, हा खूप भारी बेस आहे. होय, एक नंबर सनत. थांब कॅमेरा, सनत थँक्यू, तू बघत असेल तर. खूप मस्त आहे रे. काय म्हणतात म्हैसूर पाक मध्ये? काय म्हणतात म्हैसूर पाक ना, तसं आहे ना, म्हैसूर पाक टाईप काय तरी गोड गोड आहे पण मस्त आहे. हा बघा, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. शॉर्ट अँड सिम्पल, जास्त काही नाही केलं, फक्त मूवी बघायला गेलो, मूवी बघून आलोय, तेवढं दाखवलं, बाकी काहीच दाखवलं मिळत नाही. आणि उद्या संडे आहे, उद्या संडे असल्यामुळे तुम्हाला मस्त छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर हा शॉर्ट आणि सिम्पल तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा नवीन असं छान असं ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.